साठी जर आपण विचार केला तर प्रितेश जोशी याची कारकिर्दी फार मोठी आहे. 10 PL देखील तो खेळलाय. पायांवरती बॉल उडवला ऑन साइडला आणि पाठवला हा बॉल हवाई यात्रेसाठी. प्रितेश जोशीचा बॅटमन हा पहिला दणका षटकार पायांवर. आणि खर तर या वेळेला टीम भावळे बिला देखील ठाऊक आहे की आपल्याला जर या मॅच मध्ये कमी टोटल वरती रिस्ट्रिक्ट करायचं बालकुमला तर प्रितेशची विकेट महत्वाची आहे. अन्यथा असे फटके सातत्याने पाहायला मिळतील. आता जागा बनवून ड्राईव्ह बॉल थेट लॉंग ऑफला 4. प्रितेशची बॅटिंग तर जर आपण पाहिलं ऑडियन्सला देखील फार मजा येते जेव्हा प्रितेश बॅटिंग करतो आणि तो त्याच्या स्ट्रेंथ वरती जेव्हा बॅटिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये त्याच अंदाजाने प्रितेश जोशीचा जो क्लास तो आपल्याला पाहायला मिळतो. षटकार त्यानंतर हा चौकार. स्कोर कार्ड आता 10 वरती. आता उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन सावरनं लॉंग ऑन पार. प्रितेश जोशीचा बॅटमन आणखीन एक धमाकेदार षटकार 6. प्रितेश जेव्हा बॅटिंग करतो प्रितेशची बॅटिंग जर आपण पाहिली बॉलच्या मेरिट वरती तो खेळतो आणि स्पेशली समोर आता भालेकर. ही बॅटल चांगली रंगेल. बट भालेकरचा अगेन्स्ट आता बॅकफूट वरती जाऊन पंच आणि बॉलला पाठवलं डीप कव्हरला. येतोय चौकार कुरकाट वरती. गाडी अगदी सुसाट सुटली आहे बालकुमची ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे. आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड नक्कीच होतील. इनटू द आर्क अँड बॅटर प्रितेश गोज आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन 6. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक आपण पाहण्यामध्ये स्वप्नील स्पोर्ट्स ब्रह्मांड टीमचा अगेन्स्ट खेळणार आहे आणि ब्रह्मांड टीमने लाजवाब खेळ दाखवला. गोडसे बी टीमचा अगेन्स्ट जबरदस्त परफॉर्मन्स. आता पुलचा फटका आला आणि कंट्रोल पुलचा फटका जाईल गॅप मध्ये बाउंड्री लाईनचा पलीकडे. अगदी मोजून मापून कॅल्क्युलेटिव्ह करून हा कॅल्क्युलेटिव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला येतो हा. ठेवत असताना एक गोष्ट ही देखील आली की एखाद्या निर्धावाने काही फरक पडेल का प्रितेशला. उडवलाय फटका चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन. हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा भेटीसाठी जोशीने मारला आणखीन एक कडक फटका षटकार. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही वाचण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अडचणी आणखीन वाढणार आहेत. मध्ये शतक आहे. नमो ट्रॉफी आपल्याला आठवेल 2023 आयर्लंडचं ते ग्राउंड आणि ती शतकीय खेळी प्रितेश जोशीची. आणि तोच प्रितेश जोशी सध्या सगळीला 37 वरती नॉट आउट खेळतोय. आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड नक्कीच होतील. हा बॉल देखील लॉंग ऑन फार. प्रितेश जोशी ही इज ऑन फायर नाव 6. अर्धशतक मी सांगितलंच होतं जेव्हा प्रितेशने जी सुरुवात केली तेव्हाच मी उल्लेख केला की दुसरं अर्ध तो नॉट आउट आणि अजूनही ओव्हरमध्ये काही बॉल बाकी आहेत. फुल टॉस ऑन साइडला फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर आलाय. हा सलगचा 3रा षटकार 3 रो आणि 49 वरती नॉट आउट केलतोय प्रितेश जोशी. काय नाहीये अशी टीम जिने ग्रामीण क्रिकेट गाजवलं ठाणे रायगड मध्ये भावाली बी टीम. बट त्यांचा अगेन्स्टही अगदी धुवाधार बॅटिंग. आलाय बॉल हवेमध्ये आलाय आणि सलगचा 4था षटकार याला एकदा जोरदार झाल्या होऊन जाऊ द्या. कैलासवासी रामरती देवी स्मृती चषक 2026 मधलं दुसरं अर्धशतक ठोकलंय बालकुमचा स्टार प्रितेश जोशी. काय जबरदस्त खेळी लागली. आणि त्याच प्रितेश तूफान का दूसरा नाम ठाणे में प्रितेश जोशी है. आणि हे वादळ सध्या सगळीला घोंगावतोय आणि या वादळाला आता शांत कसं करायचं त्याचा मार्ग शोधत आहे भावाले बी टीम. कारण मी उल्लेख केला की हा खेळाडू एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि सध्या सगळीला एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ देखील त्याने दाखवला. 55 त्याने बनवला. अवघ्या 15 चेंडूमध्ये सलगचे 4 आलेत या ओव्हर मध्ये. 5वा येईल का हवेमध्ये बॉल आणि सलगचा 5वा षटकार 5 इन अ रो. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला
65 ऑन द बोर्ड. बावन्न त्याने जे फटके पागले ते सर्वात जवळून प्रथम ते फटके पागले. प्रितेश 1,000 आला तर 1,000 आणखी मिळतील. आणि बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डर चान्स नाही. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा पलीमा. तो बॅट जिथे फिरवतो तिथे बॉल पडतो. आणि आता बॉल हवेमध्ये आगे. आताही बॉल आता डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. आता प्रितेश जी बॅटिंग करतोय चेन कुली की मेन कुली मूवी आठवली. तुम्ही कुठेही बॉल टाका बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरच जाईल आणि तेच झालंय आतापर्यंत या इनिंग मध्ये. प्रितेशचा बॅट मधनं षटकार आले टोटल. कुरकाड आता 74 आणि इंडिव्हिज्युअली प्रितेश खेळतोय 69 वरती. वा प्रितेश. आता फुल टॉस. आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फुल टॉस बॉल वरती. फुल टोल षटकार. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये हायेस्ट होता 76 आणि आता 75 होता. माफी असू द्या. बट आता ही 4च ओव्हरची मॅच आहे आणि स्कोर कार्ड सूरज केने, योगेश बालेकर, सुजित जाधवचा अगेन्स्ट तर 35 आला आणि याही ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकार आला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये आणखीन पाहत राहा. हा देखील बॉल आणा शोधून. हा बॉल देखील लॉंग ऑन सावरनं हवा यात्रेसाठी. षटकार. या 81 धावेंची ही तुफानी खेळी. 20 चेंडूंमध्ये 81 आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला. शेवटचा बॉल तो देखील हॅमर केला आणि तो देखील जाईल ओव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर फॉर 6 आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स. प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या प्रितेश जोशीसाठी. काय खेळी राहिली प्रितेशची. इंडिव्हिज्युअली त्याने बनवल्या 21 चेंडूंवरती 87 धावेंची ही अविस्मरणीय खेळी प्रितेश जोशीची.